महिला डॉक्टरांसाठी या पुढील ओळी. स्त्री जेव्हा डॉक्टर होते तेव्हा ती केवळ एक व्यावसायिक भूमिका बजावत नाही, तर जीवनदात्री, आधारस्तंभ आणि आशेचा किरण बनते. तिच्या ज्ञानानं, कौशल्यानं आणि समर्पणानं ती हजारो जणांना नवा श्वास देते. डॉक्टर म्हणजे केवळ एक पेशा नाही, तर ती सेवा, समर्पण आणि त्यागाचं प्रतीक आहे. आणि जेव्हा ही जबाबदारी एका महिलेकडे असते तेव्हा ती आणखी महान होते, कारण तुला तुझ्या कर्तव्याच्या जोडीला अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात. एक कन्या, एक पत्नी, एक आई आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे एका रुग्णाची तारणहार. रात्रंदिवस रुग्णांची काळजी घेताना स्वतःला विसरण्याची तुझी सवय आहे. तुझ्या हातानं दिलेल्या उपचारांमुळे कोणी नवीन जीवन मिळवतं, तर कोणी मृत्यूच्या दारातून परत येतं. तुझ्या शब्दांनी, तुझ्या आत्मीयतेनं आणि तुझ्या ज्ञानानं लोकांना दिलासा मिळतो. ए डॉक्टर, तू केवळ औषध देत नाहीस, तू आशा आणि नवजीवनही देतेस. हो, तुझा प्रवास सोपा नव्हता, आय नो. समाजाच्या अनेक अपेक्षा, जबाबदाऱ्या आणि संघर्षाचा सामना करत तू इथपर्यंत पोहोचली आहेस. तू जेव्हा अभ्यासात रात्र जागवल्या, जेव्हा प्रत्येक परीक्षेनंतर नव्या आत्मविश्वासानं पुढे गेलीस, तेव्हा तू सिद्ध केलंस की स्त्रीला कोणतंच स्वप्न गाठण्यापासून रोखू शकत नाही कोणीही. कदाचित तुला कधी कधी थकवा जाणवतो, कधी स्वतःसाठी वेळ नसतो, पण हे विसरू नकोस, तू असंख्य जणांसाठी उज्ज्वल आशेचा किरण आहेस. तुझ्या हातून घडणाऱ्या चमत्कारांची तुला कल्पनाही नसेल. हे डॉक्टर, म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेव, तुझ्या क्षमतेवर अभिमान बाळग आणि पुढे जात राहा. कारण तू फक्त डॉक्टर नाहीस, तू एक प्रेरणा आहेस, एक शक्ती आहेस, या जगासाठी एक अनमोल देणगी आहेस. यू आर द बेस्ट, आय नो.